नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुक्रवारी या ठिकाणी काही आले होते. त्या दिवशी थोडी क्युरी काढून बराच वेळ ती आमचे सगळे सदस्य थांबले होते. त्या दिवशी झालं नाही म्हणून आज आम्ही ठरवलं की पुन्हा अडचण येऊ नये. उद्याचाच दिवस शेवटचा आहे आणि या सगळ्या प्रक्रिया करताना आमच्या महिला जवळजवळ 4-4.5 तास या ठिकाणी होत्या. पण क्युरीचा कंप्लायन्स तुमचीच पत्रकार बैठक झाल्यामुळं 2-2.5 तास या ठिकाणी त्यांची ती बैठक चालली होती. आज पुन्हा काही अडचण येऊ नये, सत्तेचा दुरुपयोग करून इथं पुन्हा कोणी यंत्रणा वापरू नये म्हणून आम्ही सगळी मंडळी, अजितराव घोरपडे सरकार, शिवाजीराव नाईक साहेब, विलासराव जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्र अण्णा, ही सगळी मंडळी आम्ही भेटायला आलो. आता वर त्यांच्या सह्या घ्यायचं काम चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या चर्चा सुरू आहेत कुणाबरोबर जायचं. आणि पूर्वीपासून थोडी आम्ही मागणी करतोय की आम्हाला अध्यक्षपद दिलं तर जरा बरं होईल. दुर्दैवानं अतिशय दुःखद घटना घडली. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांची दुर्घटनेमध्ये दुर्घटना घडली आणि म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे. ती मागणी आमची अजूनही कायम आहे आणि वाटाघाटी या 2-3 दिवसामध्ये होतील एवढं निश्चित. 2 ते 3 वेळा आपण या ठिकाणी आलेला आहात पण आपल्याला त्यांनी जुमानलं नाही, तरी सुद्धा शेवटी आपला सगळ्या दिग्गजांना इथं यावं लागलं आणि आज आपलं फायनल झालं. तुमचा पाठिंबा भाजपला नव्हता म्हणून त्यात त्रुटी काढण्यात असं म्हणणं प्रशासनावर पूर्ण आरोप केल्यासारखं होईल. पण आम्हाला शंका वाटत होती म्हणून आम्ही सगळे आलो. आज आणि काही काढू नये म्हणून आम्ही सगळे आलो आणि याचा भाग भाजपला पाठिंबा आहे नाही. तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात, त्यामुळे आमच्या चर्चा चालू आहेत. आम्ही सगळे बसून सामुदायिक नेतृत्व करतोय. सामुदायिक नेतृत्वानं आम्ही तो निर्णय घेणार आहे आणि अशी कोणतीही परिस्थिती, भीती, दबाव किंवा कोणाला काहीतरी प्रेशराईज असं काही होणार नाही. सगळे मुरलेले पैलवान आहेत. गेले 30-35-40 वर्ष यांनी राजकारण केले. तेव्हा असं कोणाला दबायचं किंवा कोणाला काही वेगळं व्हायचं अशी काही निश्चित भूमिका होणार नाही. नाही, निशिकांत दादांनी त्या दिवशी थोडासा इथं आमच्यामध्ये एक तो दिसून आला, समज झाला. ठरलं होतं असं की नाईक साहेबांच्या सुनेंना आपण त्यांना गटनेतेपद दिलेलं होतं त्या मीटिंगमध्ये, बरोबर का सरकार. पण इथं पुन्हा कागद येताना त्यांनी तो अधिकार स्वतःकडे घेतला होता व्हीपचा. तो आम्हाला काही पसंत पडला नाही आणि आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार करावा एवढी आम्ही वेडी माणसं नाही. त्यामुळं आम्ही ते पुन्हा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याशी संभाषण झालेलं नाही. महाविकास आघाडीने बोलून तुम्ही गेला नाही. तटकरे आणि सुरेंद्र वहिनी बैठक बोलवली, त्याला तुमच्यातलं कोणच गेलं नाही. तुमचा नेमका त्याच्याबद्दलचं काय नाही, नेमकं म्हणणं ते निरोप नीट मिळाले नव्हते. कुणी बोलवलं, कशासाठी बोलवलं, कुठं बोलवलं, काही नीट कम्युनिकेशन झालं नव्हतं. जिल्हाध्यक्ष फक्त गेले होते त्या बैठकीला. जिल्हाध्यक्ष गेले, जिल्हाध्यक्ष फक्त गेले होते. जिल्हाध्यक्ष तुम्हाला निरोप कन्व्हे केला नाही का? नाही झालेलं नाही नीट. बैठकीचं काय नाही, नीट निरोप मिळाले नाहीत, त्यामुळं काय वेळ जाता आलं नाही. मग उशिरा जाऊन काय उपयोग नाही म्हणून मग थांबलो. आता काय भूमिका आहे तुमची सगळ्यांची? आता काय नाही, हे इथलं प्रोसिजर पूर्ण करून घ्यायचं आणि अध्यक्षाची निवड करायची, पुढचं हे करून टाकायचं. अध्यक्षपद निवडीसाठी काय आपण इच्छुक अशा पद्धतीने आहात? अध्यक्ष निवडीसाठी आमचं आता एकमत होईल आज आणि आम्हाला अध्यक्षपद मिळावं अशी मागणी केलेली आहे आधीच. भाजपमध्ये अजून आमचा अध्यक्ष होईल काल म्हणले चंद्रकांत दादा. लोकशाही आहे ना, म्हणायला परवानगी आहे, करायला परवानगी नाही. आधी एकदा सांगितलं होतं सरकार की हे एक नावं घ्या बरं. ते आधी म्हणत होते व्हीपचा अधिकार डावलला की लगेच कारवाई होते. परत त्यांनी आता असं सांगितलं की मी कायदा समजून सांगायचा त्यांना प्रयत्न केला. आता सल्ला देणार नाही. म्हणजे जरा मऊ झाले. का झाले बरं?
तुम्ही बरीच वर्ष पत्रकारिता करताय. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.